आजचा DIY नाही का बिलकुल वेस्ट याच्यातला आहे. तर हे जे दिसतात ना पेलमेट पडद्याच्या समोर लावतो आपण, ते पेलमेट म्हणतात, तर ते होय. तर ते एका घरी ना त्याचे निघाले, जुने झाले, काढला त्यानं. तर याच्यानं ह्या क्लिपा मला खूप कामाच्या वाटत होत्या आणि त्या पट्ट्याही कामाच्या वाटत होत्या. पण त्याच्या घरी ते पाऊस आला होता की नाही तर खराब झाले प्लाय तर माझ्या काही तेवढं कामात नाही आलं. तर मी चुलीत जाळलं, पण त्या पट्ट्या काढल्या आणि त्या थोड्याशा काढताना बेंडबुंड झालं तर त्याला ठोकत हवं, कारण की ह्या की नाही जोडाजाडाच्या कामात येतात. तर मी नक्की नाही आता हे जे लाकूड आहे ना तर जवळपास मी चुलीत जाळायला नेलंच होतं आणि हे माझ्याजवळ ते 4 ठोकळे दिसतात. तर ते असं मिळून ते दुसऱ्या पाय कापले होते ना दुसऱ्या स्टूलसाठी, तर त्याच्यातले निघाले. तर मग ना मला वाटलं की चुलीजवळ तर मी लाकडं जाळायला नाही, पण चुलीजवळ बसायला ना पाटच नाही आहे. तर मी पाट बनवायचा विचार केला. लाकडाले हालव हुलव करून पाहिलं, थोडंसं ठोकठाक करून पाहिलं तर मला मजबूत वाटलं. तर मग मी ते दोनही लाकूड आहे ना ह्या पट्ट्यानं जोडून काढलं. जोडल्याच्या नंतर की नाही इतकं मजबूत वाटत होतं खूपच. मग माझ्याजवळ पाय होते की नाही तर ते पायही मी ना फेविबॉन्डनं चिपकवून टाकले आणि रात्रभर सुकासाठी ठेवून दिले. आणि मग दुसऱ्या दिवशी की नाही माझ्याजवळ वाचलेल्या पट्ट्या होत्या की नाही त्या चिपकवून लावल्यानं मग त्याही स्क्रूनं फिट केल्या आणि मग हा की नाही माझ्या बसासाठी ना मजबूत पाट तयार झाला. आता हे जे साईडले आहे ना हे थोडंसं लाकूड जे आहे ना जुनं होतं, ते एकदम याच्यात नव्हते. एजेस आहे ना असे तिरपे तारपे आणि असं खसलं खुसलं लाकूड होतं. तर मी ते आरीनं कापून टाकलं आणि सँडिंग पेपरनं सँड केलं आहे. तर हे मी की नाही 60 नंबर आता रफ राहते की नाही तर 60 नंबरच्या यानं करायला लागते, मग नंतर 80 नंबरच्या यानं आणि मग 100 नंबर 160 220 असं वाढवत जावं लागते. ते मी 60 नंबरच्या यानं की नाही याला सँडिंग करून राहिलो. मग नंतर मी 100 नंबरच्या यानं केलं. जेव्हा आता की नाही हे पूर्ण मी सध्या 60च ह्याच्यानं करून राहिलो, कारण की रफ आहे ना पूर्ण सरफेस वगैरे म्हणून. तर मग सँडिंग झाल्यानंतर हा पाट मस्त दिसत होता, चांगला वाटत होता. मग याले की नाही मी प्लॅस्टर ऑफ पॅरिस घेतलं आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस घेतल्याच्या नंतर नाही का हे बघा इथं मी ह्या पट्ट्या आहे ना आता हे सँडिंग झाल्यावर हे इथं जोडत आहो आणि हे ना लवकर चिपकते. ते तर ह्या मी उभ्या याच्यासाठी लावल्या का तो वरचा भाग आणि खाली जो ठोकळा आहे जो पाय आहे ते एकमेकाले ना पकडून राहिलं पाहिजे, कारण की बॉन्डच्याच भरोशावर नाही राहा लागत. कधी कधी नाही का ते आपण ठेवतो वगैरे तर त्याची पकड ढिली होते, निघते वगैरे. तर हे वरच्या पाट्या आणि पाय बरोबर दोन्ही एकमेकाले चिपकून राहिले पाहिजे, म्हणून मी हा पट्ट्या इथं लावत आहो. आणि मग स्क्रूनं याले की नाही कसून टाकल्या. तर इथं 4 स्क्रूची जागा आहे, पण मी 2 स्क्रू लावले हात इथं. मग हे सगळं झाल्यावर नाही का मी प्लॅस्टर ऑफ पॅरिस घेतलं आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये फेविकॉल टाकला. फेविकॉल टाकल्याच्या नंतर पाण्यानं भिजवलं आणि पूर्ण बोंगवून टाकलं पाटाले. बोंगवलं याच्यासाठी कारण की प्लॅस्टर ऑफ पॅरिसनं लवकर जमते, पाण्यानं लवकर जमते, पण पडला बिडला तर त्याचे खिपलं निघतात. पण जर आपण की नाही फेविकॉल टाकला ना तर एवढं पक्क होते सिमेंटपेक्षा का त्या पाटाला खूप स्टर्डीनेस खूप मजबूती येते. तर मी नेहमीच आहे ना म्हणजे लाकडाच्या वस्तूत फेविकॉल टाकतोच प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये. तसं तर पाण्यानंही केलं तरी होते म्हणा आणि रेडीमेड पुटिंग पण मिळते, ते पण टाकू शकतो आपण. पण माझ्याजवळ होता आता पावडर तर म्हटलं हाच यूज करून टाकावं. तर लागता मी पाणी टाकलं आणि तिथंच घेतलं पाटावर. दुसरी जागा काय खराब करायची म्हणलं तर पाटावरच घेतलं आणि तिथंच सारव सुरू केलं. आता मागच्या साईडने याच्यासाठी सारवलं काहून का तिथं होते ते खिळे पाटाले. तर ते खिळे आहे ना रुतीन म्हटलं कधी आपण पूसपास करतो पाट इकडं तिकडं ठेवतो तर हाताले रुतू शकतात म्हणलं. तर म्हणून आहे ना पुटिंगनं मी त्याला दाबदूब करून घेतलं, मग ते दिसून नाही राहिले आता त्याच्यानं. मग याले नाही का मी 100 नंबरच्या सँडिंग पेपरनं, माझं 100 नंबरचा होता नाही तर 150 पण करू शकतो, 220 आहे, कारण की आपल्याला स्मूथ सरफेस पाहिजे ना म्हणून. तर माझ्याजवळ 100 होतात. मी 100च्या यानं मी याले सँडिंग केलं. सँडपेपर जो वाल्कोला याले ना वाल्को टाईप राहते ह्या मशीनले, सँडर मशीनले. तर मी 100 तर गोल आहे ना जे सँड पेपर राहते गोल राहते तो मी 100 नंबरचा घेतला आहे. आणि मग आणि
कुठं कुठं ना मशीन नाही घुमवता येत ना, तर मग तिथं हातानं घासून काढलेला आहे, सँड केलेला आहे. आता हा ना घरगुती पेंट आपण घराला नाही लावतो का, एशियन पेंट, पण हा नाही का डिस्टेंपर नाही, हा प्लास्टिक पेंट होय. हा खूप मजबूत राहते, हा निघत नाही लवकर, म्हणजे निघतच नाही, हा खूप मजबूत राहते हा पेंट, प्लास्टिक पेंट म्हटलं तर हा लावला मीनं मग पाटावरच थोडासा कलर घेतला, ब्रश ओला केला आणि पुसता घेतला, कारण की खूप पतलं लाकडावर खूप पतलं केलं ना तर ते चांगला नाही दिसत. तर मग की नाही वरतही मीनं थोडासा पेंट घेतला आणि त्याच्यातही ब्रश ओला केला आणि तोही चांगला लावला जाडाजुळा, म्हणजे चांगला बसला पाहिजे बा त्याच्यास, नाही का असं दिसलं नाही पाहिजे, नाही तर टेक्स्चर दिसे ना धारी दिसतं, तर तसं नाही दिसलं पाहिजे म्हणून मी. तर पूर्ण टोटल आहे ना हा ऑफ व्हाईट कलर आहे, तर हा लावून घेतला. मग आता मला की नाही असाही चांगला वाटत होता, तर मीनं काय केलं, याला स्टेन्सिल करायचं बा म्हणलं, तर माझ्याजवळ नाही पक्ष्याच्या आणि फुलाच्या डिझाईनचं पेन्सिल होतं. तर मग ते ना मीनं टेन्सिल ऑइल पेंट आहे माझ्याजवळ हा ब्राऊन कलरचा, तर ऑइल पेंटनं मीनं टेन्सिल केलं आणि मग ना हे ऑइल पेंट लवकर वाढत नाहीत, एक दिवसासाठी वाढायला ठेवून दिलं. मग असं झालं पूर्ण. मग मला की नाही असं वाटत होतं अजून थोडंसं डिझाईन टाकावं, पण मग नंतर हे वाढल्यावर ना हा पार्ट की नाही असंच इतका सोबर वाटत होता की मग मला की नाही दुसरं डिझाईन नाही टाकावं वाटलं, तर मीनं की नाही मग काही टाकलं नाही स्टेन्सिल झाल्यावर. ते हे जे स्टेन्सिल आहे ना, आपण जो पेंट घेतो की नाही तो एकदम पतला नाही घ्यायला लागत, पतला घेतला तर डिझाईन ते ओंगरल्यासारखं होते आणि डिझाईन नाही जमत आणि बरोबर दिसत पण नाही. तर पेंट आपल्याला जाडाजुडाच घ्यावं लागते. तर मीनं नाही, इथं फोम आहे ना आपला घरचाच फोम होता, मीनं फोमचे कामं केले, तर माझ्या घरी घरचाच फोम, त्याचाच छोटासा तुकडा घेतला 1 इंचाचा आणि त्यालाच मी पेंट लावून राहिलो, पेचकसनं पेंट घेतला, फिरो चांगला गाळावाला आणि तोच प्रेस करून राहिलो. तर घरच्याच फोमनं होते, चांगला होते. उलट घरच्या वस्तू असल्या की नाही तर आपले पैशाची बचत होते आणि जो आउटपुटमध्ये ते पण आपल्याला चांगला भेटते. तर अशा प्रकारे माझ्या पक्षाचं हे डिझाईन बनलं आणि असा मायावालानं पार्ट दिसते बसायला. आणि बसायच्या काय म्हणजे आपण याच्यावर काही पण ठेवू शकतो, कुंडी वगैरे म्हणा किंवा काही कोणत्याही कामासाठी हा पार्ट एकदम परफेक्ट झाला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब बी करा. आणि हा व्हिडिओ